नमस्कार. दिनांक 23 जुलै. कथेचं शीर्षक आहे, अरे निंबाच्या झाडाला श्रीपुरी म्हणतात. श्रीधरास पोटशूळ होता. गाणगापुरास दत्तप्रभूंनी यतिवेशात स्वप्नात दर्शन देऊन श्रीपुरीच्या रसातून सुंठ सैंधव घेण्यास सांगितले. परंतु श्रीपुरी कोणत्या झाडास म्हणतात हे कोणासही सांगता येईना. कोणा वैद्यालाही ठाऊक नव्हते. आता काय करावे या चिंतेत असता पुन्हा रात्री स्वप्नदृष्टांत होऊन अक्कलकोटास जाण्याचा आदेश आला. अक्कलकोटास येऊन त्याने महाराजांना वंदन करताच महाराज म्हणाले, अरे निंबाच्या झाडास श्रीपुरी म्हणतात. त्याच्या रसात सुंठ सैंधव घालून 3 दिवस घे, तुझी व्याधी जाईल. श्रीधराने तसे करताच त्याची व्याधी गेली. आयुर्वेदात रोगाहा सर्वोपी मंदोग्नो असे म्हटले आहे. सर्व रोगांचे मूळ पोटातील पचनक्रिया मंद होण्यात असते असे म्हटले असले तरी या लीलेतील श्रीधराच्या पोटशूळाचे कारण आपण आयुर्वेदात न शोधता परमार्थात शोधायचे आहे. इथे पोटशूळ याचा अर्थ वासनेचा ठणक बिंदू असा घ्यावा. वास्तविक आत्मा सूक्ष्म आणि विशाल असतो, पण तो मनुष्य देहात आला की जीवरूपाने संकुचित होतो. तेथे तो नाना प्रकारचे भोग घेतो, पण स्थूल देहामार्फत घेतलेल्या भोगांचा आनंद क्षणिक असतो. त्यामुळे त्याला परिपूर्ती नसते. भोगामागून भोग घेता घेता जीर्ण झालेली शरीरे टाकून तो दरवेळी नवीन शरीरे धारण करतो. आधीच्या जन्मातील त्याच्या भोगांची लालसा कमी झालेली नसतेच. ती वेदनेच्या ठणक बिंदू स्वरूपात जतन करून ठेवलेली असते. टीव्हीच्या पडद्यावरील चित्र हे आपणास छान दिसत असले तरी ते सूक्ष्म बिंदू रूपात पडद्यावर येते व त्याच्या सलगपणामुळे चित्र दिसते. तसेच इथे समजावे. हेच पूर्वसंचित होत. नव्या जन्मात हे पूर्वसंचित ठणक बिंदूच्या स्वरूपात उफाळून येते. त्यामुळे जीव भोगाकडे ओढला जातो व भोगातील आनंद घेतो. असे वारंवार घडले की तो आनंदात सटावतो आणि त्या आनंदासाठी पुन्हा पुन्हा असुसतो. यातून भोग वाढत जातात. परंतु अनंत प्रकारांनी भोग घेऊनही तृप्ती समाधान होत नाहीच. उलट या उपभोगांच्या आनंदापाठोपाठ अनंत दुःखच वाट्याला येते हे कधीतरी त्याला समजून येतं आणि तो खराखुरा आतून उदास होत जातो. मग तो परमार्थाकडे वळतो. ज्या क्षणी तो परमार्थाकडे वळतो तो क्षणच त्याच्या अभ्युदयाचा कल्याणाचा असतो. कारण या परिवर्तनाने त्याला एक विश्वव्यापी महाशक्तीची आभास रूपाने जाणीव होते. जीवाचे हे परमार्थाकडे वळणे म्हणजेच श्रीधर ब्राह्मणाचे गाणगापुरास जाणे होय. आणि विश्वव्यापी महाशक्तीची जाणीव आभास रूपाने होणे म्हणजेच श्रीधराचा स्वप्नदृष्टांत होय. ही जाणीव किंवा स्वप्नदृष्टांत आभास रूपाने असल्याने त्यास त्याचा स्पष्ट बोध होत नाही. इतरांनाही याचा अर्थ लागत नाही. तो बोध स्पष्ट उमजावा यासाठी त्यास परत देवाला साकडे घालावे लागते. तेव्हा त्याला सद्गुरूकडे जाण्याची प्रेरणा स्वप्नातील आदेश मिळतो. सद्गुरू म्हणजे जीवाचा सत्सद विवेक. या विवेकालाच आव्हान करता त्याला श्रीपुरी म्हणजे निंबाचे झाड असे जाणवते. परमार्थाच्या दृष्टीने श्रीपुरी याचा अर्थ महालक्ष्मीची वस्ती असा होतो. महाशक्तिरूप आदिमाया हेच चितशक्ती असते. व्यवहारात अश्वत्थ म्हणजे पिंपळ हा नारायण म्हणजे शुद्ध चैतन्य आणि श्रीपुरी म्हणजे कडुलिंब होय. परमार्थात या शुद्ध चैतन्यावरच आदिमाया चितशक्तीचा विलास चालतो. या आदिमायेला प्रसन्न करून घेतलं की आपोआप तिचा नारायणही प्रसन्न होतोच. हा नारायण म्हणजे अहम वैश्वानरो भूत्वा असा अग्नीच असतो. तो जठर अग्नी स्वरूपात देहात असतो. व्यवहारात सुंठ ही अग्निवर्धक म्हणजे तेज वाढवणारी आहे, तर सैंधव शुक्रवर्धक, बलवर्धक, रक्तशुद्धी, दृष्टी सुधारक व हृदयविकार दूर करणारे असल्याने आयुर्वेद सांगतो. तात्पर्य सुंठ व सैंधव यांचा परमार्थाच्या दृष्टीने विचार केला तर वैराग्य आणि शमदमादी साधनच आहे. मायेच्या ज्ञानाबरोबरच त्या वैराग्याची आणि शमदमाची मात्रा घेतल्यास वासना मोडून पडेल हे उघड आहे. हेच विवेकरूप सद्गुरूने जीवास सूत्र रूपाने सांगितले. जीवास त्याचा अनुभव आला आणि तो वासनामुक्त झाला. वासनेचा बिमोड होणे हीच मोक्षमुक्ती असल्याचे महाराजांनी या लीलेत
युक्तीने सांगितले आहे. या युक्तीचा फायदा आपणा सर्वांना होवो. धन्यवाद.